नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास चोरगडे VRM फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरचे MST CET मध्ये आलेले काही PYQ सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये पहिला PYQ जो आहे बघा, द पोटेन्शियल डिफरन्स VA मायनस VB बिटवीन द पॉइंट्स A and B इन द गिवन फिगर इज. एक छोटीशी डायग्राम दिलेली आहे. इथं पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करण्यासाठी तुम्हाला काही रेजिस्टन्स दिले, तर करंट दिले, तर एक बॅटरी दिलेली आहे. तर या पद्धतीने दिलेलं असताना आपल्याला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉचे साइन कन्व्हेन्शन्स यूज करावे लागतील. तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉचे साइन कन्व्हेन्शन्स असे आहेत, नीट लक्ष द्या. इन द डायरेक्शन ऑफ करंट, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स इज टेकन ॲज निगेटिव्ह. डायरेक्शन ऑफ करंट, करंटच्या डायरेक्शन मध्ये जर पोटेन्शियल डिफरन्स घेतला तर तो निगेटिव्ह घ्यायचा आहे. आणि अपोजिट द डायरेक्शन ऑफ करंट, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. तर या रूल नुसार आपण पुढे जाऊ. बघा इकडं, इथं VA, ए पॉइंटचं पोटेन्शियल VA, इथं रेजिस्टन्स दिलेला आहे. रेजिस्टन्सच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स ओहम्स लॉ ने कॅल्क्युलेट करायचंय. V इज इक्वल्स टू IR म्हणजे करंट इंटू रेजिस्टन्स. करंट 2 आहे, रेजिस्टन्स 2 आहे, 2 इंटू 2, त्याचं साइन प्लस का मायनस, तर करंटच्या डायरेक्शन मध्ये आहे मायनस साइन घ्यायचा. इन द डायरेक्शन ऑफ करंट, पोटेन्शियल डिफरन्स इज टेकन ॲज निगेटिव्ह. त्याच्यानंतर सेल आलेला आहे. सेलचा EMF घेताना पण एक साइन कन्व्हेन्शनचा रूल आहे 2. तर ते बघा, while traveling from positive to negative terminal of cell, EMF is taken as negative. मग हा सेलचा निगेटिव्ह EMF घ्यायचा आहे -3. बॅटरीच्या सेलच्या पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल कडे जात असताना सेकंड टर्मिनल जे आहे ते टर्मिनलचं साइन घ्यायचंय मायनस. त्याच्यानंतर इथं करंट इंटू रेजिस्टन्स, करंट 2 आहे, रेजिस्टन्स 1 आहे, 2 इंटू 1, याचं साइन मायनस. इन द डायरेक्शन ऑफ करंट मायनस. लास्ट पॉइंट B आहे, पोटेन्शियल VB मायनस इज इक्वल टू 0. आपल्याला पाहिजे VA मायनस VB, -4 -3 -2 इज इक्वल टू 0. ऍडिशन केली 4 3 आणि 2 सगळे मायनस आहे, तर -9 होतंय. राईट साईडला गेला प्लस झाला. VA मायनस VB इज इक्वल टू 9. या पद्धतीने हा क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन आलेला होता MST CET 2025 मध्ये 20 एप्रिल शिफ्ट 1 मध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. इन द गिवन सर्किट, करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट इज. आता इथं 2 सेल्स दिले, तर हे सेल आपल्याला पॅरल मध्ये दिसते, तर रॉंग आहे. एकच लूप दिलेला आहे, या लूप मध्ये हे सेल एकत्र जोडता येतील आपल्याला असे. तर ह्या सेलचं पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल एकत्र जोडलेलं आहे. तर त्यांचा नेट EMF घेत असताना नीट लक्ष द्या, 2 सेलचे सेम टर्मिनल एकत्र जोडले तर त्यांचा नेट EMF हा त्यांच्या सबट्रॅक्शन एवढा घ्यायचा. आणि 2 सेलचे अपोजिट टर्मिनल एकत्र जोडले तर त्यांचा नेट EMF हा त्यांच्या ऍडिशन एवढा घ्यायचा. दोन्ही सेलचे पॉझिटिव्ह टर्मिनल एकत्र जोडलेले आहेत, त्यांचा नेट EMF जो आहे तो नेट EMF येतो आपल्याला 200 मायनस 10 म्हणजे किती झाला टोटल 190. या पद्धतीने अशी एक दुसरी डायग्राम तयार होती. 190 हा रेजिस्टन्स जागेवरतीच आहे तसंच ठेवा. 190 व्होल्ट प्लस मायनस रेजिस्टन्स आहे 30 ओहम. सिंपल कन्सेप्ट यूज करायची कोणती, तर ओहम्सला अप्लाय करायचा. पोटेन्शियल डिफरन्स V इज इक्वल्स टू I इंटू R. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे सेलचा EMF. 190 इज इक्वल्स टू करंट इंटू रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे 38 आहे. 38 डिव्हिजन मध्ये ना 190 डिवायडेड बाय 38 इज इक्वल्स टू I इज इक्वल टू 5 एम्पियर. 5 एम्पियर हा आपला करंट मिळाला, या पूर्ण सर्किट मधला करंट. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. An electron of mass m and charge q is accelerated from rest in the uniform electric field of strength E. The velocity acquired by the electron when it travels a distance L is. इथं गिवन कंडिशन जेवढे आहेत जेवढ्या व्हॅल्यूज दिले त्यांचा वापर करायचा आहे. एक आहे मास दिलेलं आहे, दुसरा आहे चार्ज आहे, मास चार्ज. त्याच्यानंतर तिथं इलेक्ट्रिक फील्ड दिलेलं आहे. याच्यासाठी आपल्याला वेलोसिटी फाइंड करण्यासाठी कायनामॅटिकल इक्वेशन यूज करावं लागणार आहे. कायनामॅटिकल इक्वेशन यूज करण्याच्या आधी आपल्याला तर दिलेल्या कंडिशन्स मधून कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज कशा फाइंड करता येतील बघा. तर सगळ्यात सुरुवातीला मास दिलेले, त्याच्यावरून आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला यूज करता येईल. F फोर्स इज इक्वल टू MA, फोर्स F इज इक्वल टू MA.
त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड दिलेलं, इलेक्ट्रिक फील्ड मधला फोर्स आहे आणि चार्ज वरचा असलेला फोर्स आहे F इज इक्वल टू QE, MA इज इक्वल टू QE. याच्यावरून ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू फाइंड करता येते, A इज इक्वल टू QE डिवायडेड बाय M. या व्हॅल्यूचा यूज करून आपल्याला वेलॉसिटी फाइंड करायची. सुरुवातीला एक दिलेली इनिशियल वेलॉसिटी रेस्ट मध्ये आहे, U इज इक्वल टू 0 आहे. फायनल वेलॉसिटी फाइंड करायची, डिस्प्लेसमेंट आहे. तीन क्वांटिटी असलेलं कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. V स्क्वेअर फाइंड करायचं आपल्याला. U इनिशियल व्हॅल्यू रेस्ट मध्ये आहे 0 प्लस 2. ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे QE डिवायडेड बाय M. टोटल डिस्टन्स L एवढं गिवन आहे. V स्क्वेअर इज इक्वल्स टू 2QEL divided by M. Taking square root on both sides, V is equal to square root of 2QEL divided by M. हे आपला फायनल आन्सर. V equal to under 2QEL divided by M. सेकंड ऑप्शन आहे B ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. इन द फॉलोइंग इलेक्ट्रिकल नेटवर्क द व्हॅल्यू ऑफ I इज. याच्यामध्ये आपल्याला किर्चॉफ्स करंट लॉ वापरावा लागेल. किर्चॉफ्स करंट लॉ म्हणजे बघा इकडं, तर साइन कन्व्हेन्शन्स ऑफ किर्चॉफ्स करंट लॉ. हे जंक्शन आहे जिथं दोन किंवा दोन पेक्षा जास्त नेटवर्क एकत्र, दोन पेक्षा जास्त कंडक्टर एकत्र येतात त्याला जंक्शन म्हणायचं. आणि जंक्शनला एंटरिंग करंट पॉझिटिव्ह घ्यायचे, ऍड करायची, आणि लिव्हिंग करंट निगेटिव्ह म्हणजे सबट्रॅक्ट करायचे. एंटरिंग करंट ऍड करायचे, बघू आपण इथं. हा 1 एम्पियर ऍड झाला, 2 एम्पियर ऍड झाला, 3 एम्पियर ऍड झाला. टोटल किती झाला? टोटल 6 एम्पियर एवढा करंट झाला. त्याच्यामधून हा 1.2 एम्पियर लिव्हिंग करंट आहे, तो सबट्रॅक्ट करायचा. म्हणजे इथं पोहोचणारा करंट जो आहे तर 6 मायनस 1.2 म्हणजे 4.8 एम्पियर करंट आला. त्याच्यानंतर ह्या 4.8 मध्ये हा 0.8 ऍड होतोय, ऍड झाला, इथपर्यंत करंट पोहोचला तो 5.6 एम्पियर आहे. 5.6 मधून 0.5 एम्पियर इथं लिव्हिंग करंट आहे, राहिला शिल्लक 5.1 एम्पियर करंट आहे. इथपर्यंत पोहोचलेला 5.1 आहे, त्यातून पुन्हा 1.7 सबट्रॅक्ट झाला. टोटल करंट 3.4 एम्पियर एवढा करंट शिल्लक राहतंय. एंटरिंग करंट पॉझिटिव्ह घ्यायचा आणि लिव्हिंग करंट निगेटिव्ह घ्यायचा. या पद्धतीने ह्या दोन रूल नुसार चालायचं फक्त किर्चॉफ्स करंट लॉ मध्ये. ओके, नेक्स्ट सिंपल आहे. बाय इन्क्रीजिंग द टेम्परेचर स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजेच रेजिस्टिव्हिटी. स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर अँड सेमी कंडक्टर रिस्पेक्टिव्हली. हा क्वेश्चन सीईटी नीट बऱ्याच ठिकाणी जी सगळ्या एक्झाम मध्ये रिपीट झालेला आहे. तर बघू आपण याच्यामध्ये काय काय करायचंय. तर सगळ्या कंडिशन्स इथं लिहून घेतोय मी. फॉर कंडक्टर, कंडक्टरसाठी फॉर कंडक्टर टेम्परेचर इन्क्रीज झाला, रेजिस्टन्स एक इन्क्रीज होतो, रेजिस्टिव्हिटी इन्क्रीज होती. रेजिस्टन्स इन्क्रीज झाला, कंडक्टिव्हिटी डिक्रीज होती. रेजिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी रेसिप्रोकल मध्ये येतं. रेजिस्टिव्हिटी कंडक्टिव्हिटी इनवर्स मध्ये येतं. रेजिस्टन्स इन्क्रीज झाला, कंडक्टिव्हिटी, रेजिस्टन्स इन्क्रीज झाला, कंडक्टिव्हिटी डिक्रीज झाली. कंडक्टर मध्ये, सेमी कंडक्टर मध्ये याच्या अपोजिट मध्ये आहे क्वांटिटी. सेमी कंडक्टर मध्ये टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर सेमी कंडक्टर इफ टेम्परेचर इन्क्रीजेस, टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर रेजिस्टन्स डिक्रीज होतंय, रेजिस्टन्स डिक्रीजेस, रेजिस्टिव्हिटी डिक्रीजेस अँड कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. याच्याशी रिलेटेड कुठलाही कसाही क्वेश्चन आला तरी सॉल्व्ह झाला पाहिजे. डिक्रीज झाल्यानंतरच्या परत याच्या अपोजिट कंडिशन आहे. तर कंडक्टर मध्ये आता आपल्याला काय पाहिजे तेवढाच पार्ट घेऊ आपण. बघा, बाय इन्क्रीजिंग द टेम्परेचर स्पेसिफिक रेजिस्टन्स. टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर स्पेसिफिक रेजिस्टन्स इन्क्रीज होते कंडक्टर मध्ये, आणि सेमी कंडक्टर मध्ये स्पेसिफिक रेजिस्टन्स डिक्रीज होते. कंडक्टर मध्ये इन्क्रीजेस, सेमी कंडक्टर मध्ये डिक्रीज होते. ऑप्शन सी आहे. कंडक्टर मध्ये इन्क्रीज, सेमी कंडक्टर मध्ये डिक्रीज. या पद्धतीने आपले काही क्वेश्चन्स आहेत. रिमेनिंग पार्ट आपण पुढच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करू.